नमस्कार. कालाय तस्मै नमः या शीर्षकाखाली आपण चैत्र ते फाल्गुन 12 महिन्यामध्ये आपण करत असलेले सणवार, त्यांच्यामागील ऋषीमुनींचे प्रबुद्ध विचार आणि तत्त्वज्ञान आणि विज्ञान कसं आहे हे अभ्यासून समजून घेण्याचा, जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. आज आहे आषाढ मास, भाग पहिला. घनघनमाला नभी दाटल्या, कोसळती धारा, कोसळती धारा, असा गरजत बरसत येतो तो आषाढ मास. बरसत्या सरीने चिंब चिंब भिजलेली धरती मृदगंधाची उधळण करीत येते. याहुनी खवंग वास आपल्याला येत असतो कांदा भज्यांचा, कारण कांदेनवमी आलेली असते आणि कांदेनवमीपर्यंत तऱ्हेचे कांद्याचे पदार्थ, त्याचा खमंग रुचकर स्वाद आपण घ्यायचा असतो. हे विविध पदार्थ सेवन करायचे असतात, कारण नंतर आषाढ शुद्ध नवमी, दशमी ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीपर्यंत, म्हणजे अर्थात चंपाषष्ठीपर्यंत कांदा वर्ज्य करायचा असतो आपल्या आहारातून संपूर्णतः, ज्याला आपण चातुर्मास म्हणतो. या चातुर्मासात काय खायचं नाही याचे नियम दिलेले आहेत. त्यात कांदा वर्ज्य होतो. प्रश्न पडला ना, कांदाच का वर्ज्य करायचा? कारण कांद्याचे गुण आणि दोष दोन्ही आपल्याला पाहिले पाहिजेत. अनेक पदार्थांसारखा कांदा हा अत्यंत उपयुक्त आहे, कारण तो शीतवीर्य गुणधर्माचा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तो थंडावा देतो. आपल्याला माहिती आहे, उन्हाळा असला की सतत एक तरी कांदा घरात ठेव बरं, असं आपल्याला सांगितलं जातं. चुकून ऊन लागलं, बाधलं, कुठे शुद्ध हरपली तर आपण चटकन कांदा फोडतो आणि त्याचा रस हुंगवतो आपण, आणि मग तो थंडावा मिळाल्यामुळे माणूस शुद्ध देतो, त्याची चक्कर जाते, विशुद्धी जाते. हा आपल्याला सगळ्यांना माहीत असलेला गुणधर्म आहे. पण त्याचबरोबर अनेक गुण त्याच्यात आहेत, अनेक गोष्टीत तो उपयुक्त आहे. कसा बरं? मुळात तो मनुष्याच्या शरीराचे बल वाढवतो, शक्ती, भूक वाढवतो. मूळव्याध, अजीर्ण, आव, अपस्मार, ताप, शरीरातील गाठी, कॉलरा इत्यादी अनेक रोगांवर रामबाण इलाज म्हणून कांदा उपयोगी ठरतो. आणि मग तरी देखील तो वर्ज्य करायचा? हो, कारण तसे त्याच्यात गुण आहेत, तसे त्याच्यात दोष पण आहेत. दोष कोणते? तर उन्हाळ्यात थंडावा देणारा हा कांदा थंडीत मात्र वातविकार निर्माण करतो. पावसाळ्यात अत्यंत वातुळ असा हा कांदा त्याचे गुणधर्म दाखवतो. आणि त्यामुळे दुसरं काय होतं? कांद्यामुळे कामेच्छा निर्माण होतात आणि तामसी वृत्तीही वाढवतात. सत्वगुण दाबून टाकतो हा कांदा. म्हणूनच चातुर्मासात कांदा वर्ज्य करायचा. योग साधनेसाठी, आध्यात्मिक प्रगतीसाठी तर पूर्णतः कायमचा कांदा वर्ज्य करावा लागतो. कांद्याच्या उग्र तामसी इच्छाशक्तींपासून 4 महिने शरीर आणि मन दूर ठेवणे म्हणजे आपल्याला उपयुक्त असं सात्विक गुण धारण करता येतात. कारण हा पावसाळ्याचा, थंडीचा काळ असतो आणि त्यासाठी करायची कांदेनवमी. म्हणजे कांदेनवमीपर्यंत भरपूर कांदा खाऊन घ्यायचा, कारण तोपर्यंत तो उपयुक्त आहे. आणि पुढचे जे 4 महिने आहेत त्यावेळी तो आपल्याला वर्ज्य करायचा आहे, कारण तो आपल्या शरीराला आणि मनाला चांगले गुण देत नाही, त्यात दोष निर्माण करतो. आणि म्हणून ऋषीमुनींनी हे सगळं अभ्यासून आपल्याला साधं सोपं सांगितलं. चातुर्मास कांदा खाऊ नका. पुन्हा चंपाषष्ठी झाली की पुन्हा कांदा खायला सुरुवात करा. आहाराचं नियोजन आपल्या ऋषीमुनींनी किती सुंदर केलं आहे. म्हणजे मग कांदा भजी खाऊन जिवेचे चोचले पुरवून घ्यायचे. छान वाटते की नाही? पण नंतर मात्र येते आषाढी एकादशी. कांदेनवमीनंतर दशमीचा दिवस मध्ये घालवायचा. मग आषाढी एकादशीला उपवास. आपल्याला सगळ्यांना आषाढी एकादशी खूप महत्त्वाची वाटते, कारण भारत जेव्हा अनेक परकीयांची आक्रमणं सोसत होता, परतवत होता,
आणि सुलतानी राज्याखाली राहत होता, त्यावेळीसुद्धा सुमारे म्हणजे 700 वर्षापूर्वी भारतात श्री ज्ञानेश्वरांनी आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचण्यासाठी वारी सुरू केली, जी आजतागायत सुरू आहे. आणि आता तर आपल्याला माहिती की लंडनहून वारी निघाली आहे आणि ती पंढरपूरला येणार आहे. म्हणजे ही वारी किती उपयुक्त आहे याचाही अभ्यास केला पाहिजे. कुठल्याही आपल्या कार्याची थट्टा करू नका, उपहास करू नका. त्याचा अभ्यास करा, त्याच्यामागील तत्त्व जाणून घ्या, त्याच्यामागील ज्ञान जाणून घ्या, त्याची मागची उपयुक्तता जाणून घ्या आणि मग तुम्हाला करायचं असलं तर करा, नसेल करायचं तर करू नका. पण त्याला विकृत स्वरूप देऊ नका, एवढीच माझी नम्र विनंती आहे. वारीमुळे काय होतं? ईश्वराचे, विष्णूचे अधिष्ठान घेऊन वारी कोट्यावधी हिंदू भक्तिभावाने एकत्र आणते आणि समाजाचे, राष्ट्राचे ऐक्य राखायला मदत करते, जे आजही खूप खूप महत्त्वाचे आहे. आणि स्वसंरक्षणही शिकवते, कारण वारीत काही कोणी तुमचं संरक्षण करायला नसतं. संरक्षण कशापासून? तहानेपासून, भुकेपासून, पावसापासून, उन्हापासून. कोणी छत्र्या घेऊन धावणार आहे का तुमच्या मागे पाऊस आला म्हणून? नाही. किंवा ऊन लागतं आहे म्हणून कोणी छत्री घेऊन धावणार आहे का? नाही. कोणी रेनकोट आणून आहे का? नाही. तहान लागली आहे, प्यायला पाणी हवं आहे की लगेच त्या क्षणी तिथे मिळणार आहे का? नाही. मग या सगळ्यांवर संयम ठेवायला आपल्याला ही वारी शिकवत असते. आणि चालणं आणि डोक्यावर तुळस असणं या सगळ्यामागे विज्ञान आहे. पण सगळं सांगत बसले तर 2 तासही पुरणार नाहीत. मग हा चातुर्मास आषाढी एकादशीला सुरू होतो, म्हणून याला राष्ट्रीय विजय दिन म्हणतात. कारण या राष्ट्राला गुलामगिरीतून बाहेर काढायला, ऐक्य राखायला या आषाढी एकादशीने, वारीने खूप मोठी मदत केलेली आहे. त्याच्यानंतर याला शयनी एकादशी म्हणतात. पावसाळा सुरू झाला की सगळं वातावरण कुंद असतं, आपल्यालासुद्धा मस्त पांघरून घेऊन झोपून जावं असं वाटतं की नाही. तर असं म्हटलं आहे की चातुर्मासामध्ये पावसाळा सुरू झाल्यामुळे सूर्यदर्शन होत नाही. सूर्यदर्शन होत नाही म्हणून असं म्हणतात की विष्णू जे सूर्याला प्रकट करतात, चंद्राला प्रकट करतात, ते झोपतात म्हणून सूर्यदर्शन होत नाही. म्हणून हिला शयनी एकादशी असंही म्हणतात. या काळात बाहेरच्या व्यवहारांना खूप मर्यादा आहेत. पाऊस असतो, आपण बाहेर पडत नाही, किंवा कामाचा उत्साह पण आपल्याला या वातावरणात राहत नाही. मग काय करायचं? प्रत्येकाने अंतर्मुख होऊन अंतःशुद्धी करावी. ही खूप महत्त्वाची आहे. आपण बाह्यशुद्धी सगळी करत असतो, लाव नावाचे साबणं लावतो, पावडरी लावतो, काय काय करतो. पण याच्यातनं काय होतं? फक्त बाह्यशुद्धी म्हणजे त्वचेची शुद्धता थोडीफार. मला नाही वाटत साबण लावून त्वचा शुद्ध होते, पण समजूया. पण ही सगळी काय झाली? बाहेरची शुद्धता झाली. पण अंतर्मुख होऊन मी कसा वागतो आहे, माझं मन कसं विचार करतं आहे, माझी बुद्धी मला काय सांगते आहे, माझा आत्मा मला काय सांगतो आहे, ही अंतःशुद्धी करावी. त्याच्यासाठी काय करायचं? व्रतस्थ राहायचं आणि प्रत्येकाने अंतर्मुखता आणायची. म्हणजेच काय करायचं? पावसामुळे सृष्टीचा कायापालट होतो आहे, तर आपणही या सगळ्या व्रतांमुळे, चातुर्मासात येणाऱ्या व्रतांमुळे आपल्याही जीवनाचा कायापालट करूया. म्हणजे रोजचं दैनंदिन जीवनामध्ये बदल घडवून आणूया त्या वातावरणानुसार. म्हणजे ऋषीमुनींनी अत्यंत विचारपूर्वक हे परिवर्तन व्हावं आपल्यामध्ये, म्हणून ही चातुर्मासाची योजना केलेली आहे. सृष्टीतील बारीक सारीक सर्व पदार्थांचा शरीर आणि मनावर परिणाम होत असतो. जसं आपण पाहिलं की कांद्यामुळे कामेच्छा खूप होतात, तामसी वृत्ती वाढते. मग आपण उपवासच केला आणि ते नाहीच खाल्लं तर आपली सात्विक वृत्ती वाढेल. कारण उपवास केला की आपण विष्णूचं ध्यान करतो, देवाचं ध्यान, कुठल्याही देवाचं ध्यान देवाचं ध्यान करतो, राम राम म्हणतो. या सगळ्यामध्ये आपलं मन शांत होतं आणि अर्थातच सात्विक वृत्तीला बळ मिळतं. म्हणून मनुष्याच्या प्रगतीसाठी त्यांचा बारकाईने विचार करायला हवा आणि जीवनचर्येशी, ऋतुचर्येशी सहजपणे बांधून टाकलेल्या या चातुर्मासाचे आपण व्रत पालन करावे. आणि म्हणूनच हिला हरिदिनी एकादशी पण म्हणतात. हरिदिनी म्हणजे सतत रोज विष्णूचं स्मरण करणारे, म्हणून ती हरिदिनी अशी सुद्धा आहे.
आणि चातुर्मासाचा प्रारंभ होतो. म्हणून चातुर्मास्य दिन प्रारंभ असंही आषाढी एकादशीला म्हटलं जातं. काय काय करायचं आषाढी एकादशीच्या दिवशी? दिवसभर उपवास करा. अगदी तिला एका ठिकाणी निर्जला एकादशी पण म्हटलं आहे. निर्जला एकादशी म्हणजे जलसुद्धा ग्रहण करायचं नाही. काही सांगता इथे तहानेवर इतका संयम ठेवता येतो. आणि एक दिवस जर 8 तास शरीरात जर जल गेलं नाही तर काहीही फरक पडत नाही. उलट शरीराची पूर्ण शुद्धता होते, पचनक्रिया शुद्ध होते. लहान आतड्याने सर्व आपल्या अंतर्गत अवयवांना विश्रांती मिळाल्यामुळे ते अधिक गुणांनी कार्यरत होतात. हा मुख्य हेतू या उपवासाच्या मागचा आहे. मग आपण काय करायचं? उपवास करायचा म्हणजे खायचं नाही, प्यायचं नाही. मग काय करायचं? आपला मुख्य दिवस सगळा त्याच्यातच जायचो. खायचं वेचं तयार करायचं, मग ते खायचं आणि खाल्लं म्हणून झोप आली म्हणून झोपून जायचं. तुम्ही तर म्हणता उपवास करा, मला खायचं वेचं करायचं नाही, निर्जला एकादशी करायची म्हणजे काहीच करायचं नाही आहे. मग स्नान शौच शुद्धता करावी आणि देवाजवळ बसून विष्णुपूजा करावी, कथाश्रवण करावी. आपापल्या विषयांपासून यामुळे आपली इंद्रिय दूर राहतात. खायची इच्छा होत नाही, कशाला तरी स्पर्श करायची इच्छा होत नाही, वाईट साईड बघण्याची इच्छा होत नाही. सगळ्या इंद्रियांवर संयम देणारी असा हा आषाढी एकादशीचा उपवास आहे. यामुळे संयमाची सवय लागते. भूक लागली नाही आज माझा उपवास आहे, संयम ठेवायचा, भूक म्हणायचं नाही, पाप लागतो असं आपल्याला का सांगितलं आहे? धाक घालून एखादी गोष्ट करून घेता येते म्हणून सहजपणे सांगितलेलं आहे. अग्नी पावसाळ्यात काय होतं? पोटातला अग्नी अगदी मंद मंद होत जातो. त्यामुळे पदार्थ पचणं खूप जड जातं. मग उपवासाने काय होतं? शरीराचा तोल सांभाळला जातो, आरोग्य बिघडत नाही. त्यामुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक प्रगती साधता येते. असा हा आषाढी एकादशीचा उपवास आपण आषाढी एकादशीला करतो. आणि त्यानंतर येते आषाढी पौर्णिमा. पाहूया पुढल्या भागात.